अमरावतीमधील परतवाडा अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी एमआयएम पक्षासाठी काम करत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। अयान अहमद निवडणुकीच्या रॅलीमध्ये काम करत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। तर दुसरीकडे एमआयएमने अयान पक्षासाठी काम करत नसल्याने त्याला निलंबित केलं होतं असा दावा देखील केला आहे। मात्र व्हिडिओमध्ये अयान हा पक्षासाठी काम करत होता हे स्पष्टपणे पाहायला मिळतंय। काही फोटोज देखील समोर आलेले आहेत ज्यामध्ये तो एमआयएमच्या स्थानिक नेत्यांसोबत असल्याचं पाहायला मिळतंय। अमरावतीतील परतवाडा अत्याचार प्रकरणामध्ये आरोपीनं पोलिसांसमोरच वाढदिवस साजरा केलेला होता अशी देखील बाब आता समोर येते। आरोपी अयान याच्या टी-शर्टवर बॉस असं लिहिलेलं होतं आणि पोलिसांनी सुद्धा या आरोपीला केक भरवत शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि हा केक भरवतानाचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्याचं समजतंय आणि त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। डॉक्टरांकडून सध्या त्याची तपासणी सुरू असल्याची माहिती मिळतेय। बीडमधल्या मस्साजोग इथल्या सरपंच पदासाठीची जी निवडणूक होतीये त्यासाठी 5 अर्ज दाखल झालेले होते। मात्र सरपंच पदासाठी दाखल झालेल्या 5 पैकी 3 अर्ज मागे घेतले गेले। संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख आणि करुणा देशमुख यांनी आपापले अर्ज मागे घेतलेत। स्वरूपानंद देशमुख आपला अर्ज मागे घेणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।